जिवाचीवाडी येथील कुटुंबातील 4 सख्या बहिणी ऊसतोड मजुराच्या ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरलेल्या आहेत. उषा, अर्चना, शीतल आणि गीतांजली या सख्या 4 बहिणी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील दुर्गम अशा भागात डोंगरी भागात असलेल्या जिवाचीवाडी येथील एका गरीब ऊसतोड मजूर कुटुंबातील उषा, अर्चना, शीतल आणि गीतांजली या 4 सख्या बहिणी कमालीची संघर्ष, जिद्द आणि कठोर कष्टाच्या जोरावर नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत महाराष्ट्र पोलीस दलात एकाच वेळी स्थान मिळवलेलं आहे. अत्यंत प्रतिकूल हालाकीची आर्थिक परिस्थिती असतानाही या 4 बहिणींनी अहोरात्र घेतलेली मेहनत आणि त्यांच्या आईवडिलाचे अखंड त्यागामुळे हे अभूतपूर्व यश मिळालेले असून सध्या ते संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील मुलींसाठी हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी ठरलेला आहे. हनुमंत चोरे आणि त्यांची पत्नी हे दोघेही वर्षानुवर्ष ऊसतोड म्हणून कष्ट करत आहेत. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मुली शिकल्या पाहिजेत आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत या एकाच ध्येयाने त्यांनी मुलींच्या शिक्षणात कोणतीही तडजोड केलेली नाही. मुलींनीही गावातूनच प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ग्रामीण भागातील मर्यादित सुविधा आणि आर्थिक संकटाचा सामना करत भरतीचे स्वप्न मनात ठेवले आणि जिवंत ठेवले. एका अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन त्यांनी नियमित अभ्यास, कठोर शारीरिक सराव, स्वतःवरील विश्वासाच्या बळावर हे यश खेचून आणलेलं आहे. एकाच कुटुंबातील 4 मुलींनी एकाच वेळी पोलीस दलात भरती होण्याची ही पहिलीच घटना मानली जात आहे. या यशामुळे जिवाचीवाडी गावाचे नाव राज्यभर आता उज्ज्वल झालेलं आहे. आता त्यांचे वडील काय म्हणतात बघा. आयुष्यभर कष्ट केले पण मुलींना शिकवण्याची जिद्द सोडली नाही. आज आमच्या 4ही मुली पोलीस दलात दाखल झाल्यात. यापेक्षा मोठा आनंद दुसरा नाही. हनुमंत चोरे वडील आणि त्यांच्या मुली काय म्हणतात बघा. यशासाठी परिस्थिती नव्हे तर जिद्द महत्त्वाची असते. ग्रामीण भागातील मुलींना मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने मेहनत घ्यावी असं उषा, अर्चना, शीतल आणि गीतांजलींनी सांगितलेलं आहे.